Hello student, welcome student. Today we are going to start our physics syllabus, and here we started our chapter that is mathematical methods. मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपल्याला काय स्टडी करायचं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते. मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपल्या चॅप्टरची आउटलाईन जी असेल त्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑब्झर्व करायचं आहे स्केलर क्वांटिटी, देन वी आर स्टडीड दी वेक्टर क्वांटिटी. याच्यानंतर आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ वेक्टर्स. डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स आपण इथं लक्षात घेऊ शकतो. तर टाइप्स ऑफ वेक्टर्स आपण स्टडी करणार आहोत. आणि मग हे जे वेक्टर्स आपण लक्षात घेतोय तर या वेक्टरचे डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपण कसे करू शकतो. फॉर एक्झाम्पल ॲडिशन आपण कशी करणार आहोत, मल्टिप्लिकेशन कसं करू शकतो, रिझोल्युशन आपण वेक्टरचं कसं करू शकतो, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. मग आपण हा पॉईंट जो आहे मॅथमॅटिकल मेथड जे आहे हे आपण का स्टडी करायचं आहे पहा. कारण आपण ज्यावेळी फिजिक्सचा स्टडी करतोय, सब्जेक्ट आहे आपला टोटल फिजिक्सचा, जर आपण स्टडी करतोय तर फिजिक्समध्ये आपल्याला डिफरंट क्वांटिटीज स्टडी कराव्या लागतात की ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज असतील, काही डिराईव्ह क्वांटिटीज असणार आहेत. तर डिराईव्ह अँड फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत याच्याशी रिलेटेड आपण स्टडी फर्स्ट चॅप्टरमध्ये केलेला आहे. मेजरमेंट्स, युनिट्स अँड मेजरमेंट हा जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल अँड डिराईव्ह क्वांटिटीच्या रिलेटेड आपण ऑब्झर्वेशन घेतलेला आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, आता मग ह्या ज्या क्वांटिटीज आहेत तर यातल्या काही क्वांटिटीज फक्त मॅग्निट्यूड आणि युनिट थ्रू डिस्क्राईब होऊ शकतात, पण काही अशा क्वांटिटीज आहेत की त्या मॅग्निट्यूड थ्रूच एक्सप्लेन होतील, त्यांचं डिस्क्रिप्शन आपल्याला प्रॉपरली देता येईल असं नाही. मग काय करावं लागतं तर काही ज्या क्वांटिटीज त्या ज्या फक्त मॅग्निट्यूड आणि युनिटने एक्सप्लेन होऊ शकतात अशा क्वांटिटीजला आपण म्हणणार आहोत स्केलर क्वांटिटीज. ठीक आहे. आणि काही क्वांटिटीज की ज्यांचं डिस्क्रिप्शन जे डिस्क्राईब करत असताना फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट नाही होते, त्या क्वांटिटीजचं डायरेक्शन सुद्धा आपल्याला लागेल, तर अशा क्वांटिटीज असणार आहेत वेक्टर क्वांटिटीज. तर मग या चॅप्टरमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण स्टडी करणार आहोत या स्केलर अँड वेक्टर म्हणजे काय असणार आहे हे आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार स्केलर्स अँड वेक्टर. मग फर्स्टली आपण व्हॉट इज स्केलर हे आपण इथं लक्षात घेऊयात. ओके, बघा स्केलरच्या रिलेटेड आपण काही इथं पॉईंट लक्षात घेऊयात. स्केलर क्वांटिटी कोणत्या असू शकतात की ज्या आपण फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड थ्रू एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स किंवा आपण म्हणूयात लेंथ. ही लेंथ जी क्वांटिटी आहे ही आपण फक्त मॅग्निट्यूड आणि त्याचं जे युनिट आहे त्याने आपण ते प्रॉपरली एक्सप्लेन करू देऊ शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक रॉड घेतलेला आहे, हा रॉड आहे, दॅट रॉड हॅविंग द लेंथ 2 मीटर. आपल्याला डायरेक्टली त्याचं एक्सप्लेनेशन मिळते. त्या रॉडची लेंथ आपल्याला इथं डिस्क्राईब करता येते फक्त या दोन व्हॅल्यूजने. 2 इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. 2 काय इंडिकेट करतोय तर मॅग्निट्यूड इंडिकेट करतोय, आणि एम म्हणजे मीटर हे आहे त्याचं युनिट. मग हे मॅग्निट्यूड आणि युनिट एवढ्याच याने आपण या रॉडला टोटली डिस्क्राईब केलं किंवा त्याची जी लेंथ आहे ती आपण एक्झॅक्टली डिस्क्राईब केलेली आहे. काय आहे तर या रॉडची लेंथ आहे 2 मीटर. ठीक आहे. किंवा आपण लक्षात घेऊयात मास. मास आहे, ठीक आहे, किती आपण कन्सिडर करूयात, मास 100 ग्रॅम एवढं मास आहे असं आपण कन्सिडर केलं. तर मग हा ग्रॅम आहे त्याचं युनिट आणि मॅग्निट्यूड किती झालं 100 ग्रॅम. मग याच्या थ्रू तुम्हाला जो ऑब्जेक्ट दिला आहे त्याचं मास इथं डिस्क्राईब करता येतं आहे. जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास किती आहे तर 100 ग्रॅम एवढं मास आहे. आपल्याला ते इथं एवढ्या दोन यानेच डिस्क्राईब करता येतं आहे. किंवा आपण घेऊया टेम्परेचर. टेम्परेचर कन्सिडर करूयात 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग इथंही टेम्परेचर सुद्धा युनिट आपण डिग्री सेल्सिअस यूज केलं आणि मॅग्निट्यूड किती आहे 25. इथं कुठं या तीनही आपण एक्झाम्पल घेतले, या तीनही एक्झाम्पलमध्ये कुठं डायरेक्शनची रिक्वायरमेंट आहे का, ती जी क्वांटिटी आहे
ती एक्सप्लेन करण्यासाठी डायरेक्शन कुठंच आपल्याला गरजेचं पडलेलं नाहीये. फक्त मॅग्निट्यूड आणि त्याचं युनिट जे आहे तेवढं जरी असेल तर ती क्वांटिटी डिस्क्राईब करायला आपल्याला सफिशियंट आहे. जसं की टेम्परेचर असेल, लेंथ असेल किंवा मास आहे, टाइम आहे. टाइम आपण कसा सांगणार, तर टाइमसाठी आपण हिअर वी कन्सिडर्ड 25 सेकंद और 60 सेकंद. हे काय झालं युनिट आणि हे काय झालं त्याचं मॅग्निट्यूड. ठीक आहे, म्हणजे काय झालं इथं आपण काय सांगू शकतो की अशा क्वांटिटी की ज्या मॅग्निट्यूड आणि त्याच्या युनिटने क्लिअरली डिस्क्राईब करता येत आहेत त्या असतील तुमच्या स्केलर क्वांटिटी. मग आपण या स्केलरची डेफिनेशन इथं लक्षात घेऊयात. ठीक आहे, स्केलर क्वांटिटीची इथं डेफिनेशन इथं लक्षात घेऊयात. स्केलर क्वांटिटी काय, मग याच्यावरून काय सांगता येणार आहे स्केलर क्वांटिटीची डेफिनेशन. द स्केलर क्वांटिटी विच डिस्क्राईब बाय युजिंग मॅग्निट्यूड ओनली. ठीक आहे, अशा क्वांटिटी की ज्या आपण फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड थ्रू डिस्क्राईब करू शकतो त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणणार आहोत, स्केलर क्वांटिटी असं आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, मग हे स्केलर क्वांटिटीचे काही एक्झाम्पल्स तुमच्या बोर्डवरती तुम्हाला समोर दिसत आहेत. लेंथ, मास, टेम्परेचर, टाइम, वर्क डन, डेन्सिटी हे तुमचे स्केलरचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, स्केलरचे एक्झाम्पल्स असणार आहेत. या क्वांटिटीज डिस्क्राईब करत असताना डायरेक्शनची गरज पडणार नाही, फक्त मॅग्निट्यूड थ्रू तुम्हाला त्या डिस्क्राईब करता येऊ शकतात. ओके, मग डेफिनेशन लक्षात ठेवणार आहोत आपण. स्केलरची डेफिनेशन काय असेल, द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय देअर मॅग्निट्यूड. काय, बाय देअर magnitude. That quantities are called as the scalar quantity. ओके, मग काही एक्झाम्पल सुद्धा आपण लक्षात ठेवणार आहोत. नाव वी आर गोइंग टू अवर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द वेक्टर्स. मग व्हॉट इज वेक्टर, वेक्टर काय असेल, व्हॉट इज वेक्टर. इथं तुम्हाला वेक्टरचे काही एक्झाम्पल्स सुद्धा दिलेले आहेत. वेक्टरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं समोर दिसतील पहा. फोर्स, ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, डायपोल मुवमेंट, टॉर्क असेल, व्हेलॉसिटी. आता हे सगळे मी एक्झाम्पल याच्यासाठी आधीच लिहिलेले आहेत की यापैकी काही क्वांटिटीज तुम्ही स्टडीसुद्धा केलेल्या आहेत, ते नावं तरी तुमच्या माहिती आहेत, तुमच्या ओळखीची आहेत. ओके, आता ह्या वेक्टर क्वांटिटी का, तर ह्या ज्या क्वांटिटीज आपल्यासमोर आहेत यांचं एक्सप्लेनेशन देत असताना फक्त मॅग्निट्यूड आपल्याला सफिशियंट नसेल, मग काय कशाची गरज पडेल, तर त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्शनची सुद्धा गरज पडणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट हे एक एक्झाम्पल इथं लक्षात घेऊयात. तर काय होतं आहे, तर एका ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट पॉइंट ए पासून बी पर्यंत होत आहे. ए टू बी असं डिस्प्लेसमेंट होत आहे. कुठून कुठे होत आहे, तर ए टू बी होत आहे. किती डिस्टन्स कव्हर केलं त्याने, तर 2 मीटर एवढं डिस्टन्स त्याने कव्हर केलं. पण कुठून कुठे डिस्प्लेसमेंट झालं, तर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत डिस्टन्स आहे 2 मीटर. डिस्टन्स ही तुमची स्केलर क्वांटिटी असेल की ती 2 मीटरने आपण डिस्क्राईब केली. पण डिस्प्लेसमेंट जे होतंय त्या ऑब्जेक्टचं ते कुठून कुठे होतंय, 2 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. पण ते कोणत्या पॉइंट पासून कोणत्या पॉइंट पर्यंत, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत झालेलं आहे. म्हणजेच ए टू बी हे त्या डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन असणार आहे. ओके, सो हिअर वी observe that the displacement is the vector quantity because the displacement is described by using magnitude as well as direction. डिस्प्लेसमेंट कसं आपण डिस्क्राईब केलं, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघां थ्रू आपण डिस्प्लेसमेंट इथं एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण घेऊयात फोर्स. ठीक आहे, हा फोर्स हा एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्ट वरती मी या डायरेक्शन मध्ये एफ एवढा फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, तर हा एफ एवढा फोर्स न म्हणता आपण काय म्हणूयात, एफ इक्वल टू
3 न्यूटन एवढा फोर्स या ऑब्जेक्टवरती मी अप्लाय केलेला आहे. हा ऑब्जेक्ट या टेबलवरती मी ठेवलेला आहे. ठीक आहे, हा टेबल आहे आणि या टेबलवरती मी हा ऑब्जेक्ट ठेवला आणि या ऑब्जेक्टवरती 3 न्यूटन एवढा फोर्स मी लेफ्ट टू राईट या डायरेक्शनमध्ये अप्लाय केला. त्यामुळे या फोर्स थ्रू हा ऑब्जेक्ट इथपर्यंत आला. ठीक आहे, इनिशियली तो ए पॉईंटवरती होता आणि फायनली तो कुठे आला, बी पॉईंटवरती आलेला आहे. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट हे ए टू बी पर्यंत झालं टी एवढ्या पिरियडमध्ये. ओके, तर मग काय झालं, तर हा जो फोर्स तुम्ही या ऑब्जेक्टवरती अप्लाय केलाय तो डिस्क्राईब करण्यासाठी फक्त 3 न्यूटन एवढं मॅग्निट्यूड सफिशियंट नाहीये, तर कुठून कुठे कोणत्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे हे सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं असणार आहे. सो दॅट फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. का? बिकॉज वी डिस्क्राईब दिस फोर्स बाय यूजिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दोन्हींचा यूज करून आपण फोर्स हा डिस्क्राईब करू शकतो. तसंच आपण व्हेलॉसिटी घेतली, व्हेलॉसिटी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने एक्सप्लेन करता येणार आहे. व्हेलॉसिटी इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. देन इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, ऑल आर दी वेक्टर क्वांटिटीज. ह्या सगळ्या काय असणार आहेत, वेक्टर क्वांटिटीज असणार आहे. त्याचबरोबर ॲक्सलरेशन असेल, ॲक्सलरेशन सुद्धा वेक्टर क्वांटिटी असणार आहे. तर मग आपण वेक्टरची डेफिनेशन कशी सांगू शकतो, लक्षात घ्या. वेक्टरची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे. तर वेक्टरची डेफिनेशन काय सांगू शकतो, द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राईब बाय यूजिंग magnitude as well as direction. Such quantities are called as the vector quantity. अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणणार आहोत, वेक्टर क्वांटिटी असं म्हणणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला ही वेक्टर क्वांटिटीज डिटेलमध्ये शिकायची आहे. कारण पुढे जाऊन ज्या ज्या वेळी आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा स्टडी करायचा आहे, फोर्स स्टडी करायचा असेल, इलेक्ट्रिक फील्ड स्टडी करायचा आहे, ॲक्सलरेशनचा स्टडी करायचा आहे, आपण टॉर्क स्टडी करणार आहोत, व्हेलॉसिटी स्टडी करणार आहोत, या प्रत्येक गोष्ट शिकत असताना तिथं तुम्हाला हे वेक्टर येणार आहे. त्यामुळे आपल्याला वेक्टर्स शिकायचं आहे. ठीक आहे, आपण वेक्टर इथं स्टडी करणार आहोत. जर आपण स्केलर क्वांटिटी लक्षात घेतोय, ठीक आहे, तर स्केलरचे जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत, हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्या ऑर्डिनरी जी मेथड आहे, फॉर एक्झाम्पल आपण ॲडिशन करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय, तर त्या ऑर्डिनरी मेथड थ्रू आपल्याला या स्केलरचं कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. ठीक आहे, पण वेक्टर्स जर आहेत तर वेक्टर्सचं जे कॅल्क्युलेशन आहे किंवा जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करावे लागतात, तर त्यामध्ये काही रूल्स आपल्याला यूज करावे लागतात. तर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये तेच रूल्स शिकायचे आहेत. काही वेक्टरचे डिफरंट टाईप्स आहेत, हे डिफरंट टाईप्ससुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण मेन लक्षात घेतलेलं आहे स्केलर्स म्हणजे काय आणि वेक्टर्स म्हणजे काय असू शकतं. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आहे, तर अशा क्वांटिटीज की ज्या आपण फक्त मॅग्निट्यूडने डिस्क्राईब करू शकतो, मॅग्निट्यूडने एक्सप्लेन करू शकतो, मॅग्निट्यूड अँड इट्स युनिट. ओके, मग ते SI युनिट असेल किंवा CGS युनिट असेल, तर याच्या थ्रू तुम्हाला ते एक्सप्लेन करता येऊ शकतं. आणि वेक्टर क्वांटिटीज कोणत्या क्वांटिटीज असतील, ती क्वांटिटी विच रिक्वायर्ड दी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशा क्वांटिटी ज्या असणार आहेत त्या असणार आहेत तुमच्या वेक्टर क्वांटिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड सुद्धा गरजेचं आहे आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा गरजेचं आहे. त्या असतील तुमच्या वेक्टर क्वांटिटी. तर तुम्हाला या पॉईंटमधल्या या दोन्ही स्केलर्स आणि वेक्टर ह्या दोघांचे डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहेत आणि प्रत्येकाच्या कमीत कमी 3 एक्झाम्पल्स तुम्हाला
लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे. स्केलर क्वांटिटी असेल तर लेंथ, मास, टेम्परेचर, टाइम, वर्क डन, डेन्सिटी हे त्याचं एक्झाम्पल असेल. वेक्टर क्वांटिटीज आहेत फोर्स, ॲक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, डायपोल मुवमेंट, टॉर्क, वेलॉसिटी या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या वेक्टर क्वांटिटी असणार आहेत. अजूनही काही वेक्टर्स आणि स्केलर क्वांटिटी आपल्याला आहेत, मग त्या ज्या इथं मी तुम्हाला इथं नोट डाऊन करून दिलेल्या नाही आहेत, पण त्या स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी आहेत. अशा ज्या अजून काही एक्झाम्पल्स आहेत स्केलर आणि वेक्टरचे ते तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत आणि ते तुम्ही एनलिस्ट करणार आहात तुमच्या नोट्समध्ये. ओके, तर तुम्ही ते तुमचा आजचा होमवर्क तोच असेल की तुम्ही काय करणार आहात, अजून काही स्केलर्स चे एक्झाम्पल्स आणि वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स तुम्ही फाइंड आउट करणार आहात. या जे मी तुम्हाला इथं नाव एक्झाम्पल्स दिलेत त्याच्या पेक्षा वेगळे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही शोधून काढणार आहात. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फाइंड आउट करूयात, आपण स्टडी करूयात टाइप्स ऑफ वेक्टरचा. डिफरंट टाइप्स जे आहेत वेक्टरचे त्याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर मग आपण आजच्या लेक्चरमध्ये इथे थांबूयात. ओके स्टुडंट, थँक्यू and take care.